नमस्कार. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज अमृतवाणी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व राम भक्तांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण महाराजांच्या एका अलौकिक उपदेशावर विचारमंथन करणार आहोत. ते म्हणजे देव आणि नाम भिन्न नाहीत. जगात अशी कोणती गोष्ट आहे जी मानवी डोळ्यांना कधीही दिसत नाही तरीही ती माणसाच्या हातातच असते? विचार करा. एक लहान मुलगा उघड्या माळरानावर पतंग उडवत असतो. वारा वेगाने सुटतो आणि त्याचा पतंग उंचावर जात शेवटी ढगांच्या पार निघून जातो. आता आकाशात तो पतंग कोणालाच दिसत नाही, पण तरीही तो लहान मुलगा अगदी आनंदात ठामपणे सांगतो, तो पतंग माझ्या हातातच आहे. का? कारण तर पतंगाची बारीक दोरी त्याच्या बोटात अडकलेली असते. साक्षात श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी या अत्यंत सोप्या दृष्टांतातून परमार्थाचे सर्वात महान रहस्य आपल्या हातावर ठेवले आहे. महाराज म्हणतात, तो निराकार निर्गुण ब्रह्मांड नायक परमेश्वर जरी या उघड्या डोळ्यांना दिसला नाही तरी तो तुमच्या हातातच आहे. जोपर्यंत तुमच्या हातात अखंड नामस्मरणाची दोरी आहे तोपर्यंत तो परमेश्वर तुमच्या ताब्यात आहे. पण ज्या दिवशी तुमच्या हातातून ही नामाची दोरी सुटली त्या दिवशी साक्षात भगवंतही तुमच्या हातातून निसटला. देव आणि नाम का वेगळे नाहीत? संतांनी आपल्याला कोणती खात्री दिलेली आहे? नामाकरिता नाम कसे घ्यावे आणि निष्ठेचे नामस्मरण म्हणजे काय? चला आजच्या या अत्यंत जीवन पावन करणाऱ्या प्रवचनातून सखोल समजून घेऊया. महाराज अत्यंत करुणेने मानवी मनाचा सर्वात मोठा दोष उघडा करून दाखवायचे. महाराज म्हणायचे, आपल्या अनुभवाला येते तेच खरे असे आपण सर्वजण मानतो. पण खरोखर प्रामाणिकपणे विचार करा, आपल्या स्वतःच्या अनुभवाने ज्या ज्या गोष्टी वाईट ठरल्या आहेत त्या आपण करायचे सोडले का? संसारातल्या शेकडो वाईट गोष्टी आहेत. विषयांच्या मागे धावल्याने शेवटी दुःखच पदरात पडते. संताप केल्याने शरीर आणि मन उद्ध्वस्त होते, हे आपल्याला अनुभवाने कळाले. पण तरीही आपण त्या वाईट गोष्टी करायचे टाळतो का? तर अजिबात नाही. कळते पण वळत नाही, हाच आपल्यातील सर्वात मोठा दोष आहे. महाराज सांगायचे, थोर पुरुषांचे आणि संतांचे मात्र तसे नसते. संतांना जे जे सत्याचा अनुभव म्हणून कळाले ते त्यांनी तंतोतंत आपल्या रोजच्या आचरणात आणून दाखवले. म्हणूनच ते जगात संत या सर्वोच्च पदवीला प्राप्त झाले. महाराज म्हणायचे, संतांचे आपल्यावर केवढे अथांग उपकार आहेत. संसारातल्या विषयात जे दिसणारे दुःख आहे ते खरे सुख नसून ते दुःखानेच पांघरलेला केवळ सुखाचा एक आभासी वेश आहे. हे जेव्हा संतांच्या अनुभवाला आले तेव्हा त्यांनी त्या खोट्या सुखाकडे कायमची पाठ फिरवली आणि ते खऱ्या शाश्वत सुखाला शोधायला लागले. जेव्हा संतांनी तपश्चर्या केली, अंतःकरणात शोध घेतला, तेव्हा त्यांना कळून आले की खरे शाश्वत सुख केवळ आणि केवळ परमेश्वर प्राप्तीमध्येच आहे. आणि तो परमेश्वर मिळवण्याचा सर्वात सोपा मार्ग कोणता? तर महाराज सांगायचे, वेद काळापासून तो अगदी आजपर्यंत सर्व साधू संतांनी एका मुखाने आणि ठाम कंठर्वाने एकच अनुभव सांगितला आहे. सद्गुरूकडून मिळालेले ईश्वराचे नाम जर प्रेमाने, भक्तीने आणि एकाग्रतेने घेतले तर साक्षात परमेश्वर धावत येऊन तुमच्या शेजारी उभा राहतो. परंतु आज आपण नाम कसे घेतो? महाराज हसून विचारायचे, आपण नामाकरिता नाम घेतो का, की मनात एखादी संसारी इच्छा, वासना, आजारपण, बरे व्हावे किंवा पैशाची अपेक्षा ठेवून नाम घेतो? आपण नामाला बाजारातल्या नाण्यासारखे वापरतो. मला हे दे, माझे ते काम कर म्हणून आपण जप करतो. महाराजांनी नामस्मरणाची खरी पद्धत सांगितली आहे. मनात कोणतीही दुसरी वृत्ती उठू न देता, कोणतीही वासना न ठेवता जर केवळ प्रेमाने नामस्मरण केले तर देव काही तुमच्यापासून लांब नाही. देव आणि नाम ही दोन्ही भिन्न नाहीतच. नाम म्हणजे साक्षात देव आहे आणि देव म्हणजेच नाम आहे. आणि हे समजवण्यासाठी महाराजांनी दिलेला पतंगाचा दाखला किती अलौकिक आहे पहा. मुले आकाशात पतंग उडवतात. पतंग वाऱ्यासोबत उंच उंच जातो. इतका उंच जातो की ढगांच्या आड दडून जातो. खाली जमिनीवर उभ्या असलेल्या माणसाला तो पतंग दिसतच नाही. पण पतंग उडवणारे लहान मूल हसून म्हणते, माझ्या हातात आहे पतंग. कारण त्या पतंगाची बारीक दोरी त्या मुलाच्या बोटात अडकलेली असते.
महाराज भक्तांना अत्यंत आपुलकीने सांगायचे, जोपर्यंत तुमच्या हातात नामाची अखंड दोरी आहे तोपर्यंत तो जगन्नियता परमेश्वर तुमच्या हातात आहे. पण जर तुम्ही नामस्मरण सोडले, तुमच्या हातातून ती नामाची दोरी सुटली, तर तो परमेश्वरही तुमच्या हातातून निघून जाईल. भक्तांनो, आपल्या नामस्मरणात आज सर्वात मोठी उणीव कोणती आहे? महाराज सांगायचे, आपल्या नामस्मरणाला एका अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीची गरज आहे. ती म्हणजे ही भावना की परमेश्वरा वाचून माझे अडते. आज आपली खरी स्थिती काय आहे? पैशाशिवाय आपले अडते, अन्नाशिवाय आपले अडते, माणसांशिवाय आपले अडते. पण भगवंताशिवाय माझे जगणेच अशक्य आहे, अशी नड आपल्याला कधी वाटली आहे का? महाराज म्हणतात, आपण तर अशा थाटात नामस्मरण करतो की जणू देवाची आपल्याला काही गरजच नाही. परमेश्वरा वाचून माझे कुठे अडत नाही, अशा बेफिकीर वृत्तीने आपण जप करतो. मग असा कोरडा जप ऐकून साक्षात परमेश्वर तरी तुमच्याकडे कसा धावून येईल? परमेश्वरच माझ्या जीवनाचा एकमात्र आधार आहे, त्याच्याशिवाय मी एक क्षणही जगू शकत नाही, अशी वृत्ती जेव्हा अंतकरणात पक्की बनते, तेव्हा मुखातून उमटणारे नामस्मरण हेच खरे नामस्मरण असते. म्हणूनच महाराजांनी आपल्याला निष्ठेच्या नामाचा महामंत्र दिला आहे. जेव्हा माणूस ठरवतो की परमेश्वराचे नाम हे माझ्या जीवनाचे सर्वस्व आहे आणि संपूर्ण श्रद्धेने नाम घेतो, तेव्हा त्याच्या जीवनाचे सार्थक झाल्याशिवाय राहतच नाही. नामाने मला भगवंताची प्राप्ती होणारच, नाम कधीही वाया जात नाही, ही जी अंतकरणातील दृढ खात्री आणि अखंड विश्वास असतो, अशा नामालाच निष्ठेचे नाम असे म्हणतात. ज्याच्या आयुष्यात हे निष्ठेचे नाम आले, त्याला जगातल्या कोणत्याही संकटाची, कोणत्याही गरिबीची किंवा मृत्यूची सुद्धा भीती उरत नाही. कारण त्याला कळालेले असते की माझ्या मुखातील नामाच्या रूपाने साक्षात श्रीरामाचा हात माझ्या हातात आहे. भक्तांनो, आजच्या या अमृतमयी प्रवचनाचे सार 4 शब्दात सांगायचे तर, नामालाच देव माना. नाम आणि देव वेगळे नाहीत. नाम घेताना साक्षात देवाच्या सहवासात आहोत ही भावना ठेवा. दोरी घट्ट धरा. कामात असलात, प्रवासात असलात तरी रामनामाची दोरी हातासरशी राहू द्या. देवाची नड बाळगा. रामा, तुझ्या वाचून माझे अडते, अशी अथांग तळमळ अंतकरणात निर्माण करा. निष्ठा ठेवा. नामाने माझा राम मला मिळणारच, या विश्वासाने रोज न चुकता नामस्मरण करा. तर भक्तांनो, आजपासून संतांच्या या अनुभवावर विश्वास ठेवून नामाची दोरी हातात घट्ट धरूया आणि आपल्या आयुष्याचे सार्थक करूया. भक्तांनो, आजचे हे जीवन बदलणारे आणि निष्ठेचे नामस्मरण शिकवणारे प्रवचन तुम्हाला कसे वाटले? कमेंट बॉक्समध्ये श्रीराम समर्थ किंवा श्रीराम जय राम जय जय राम लिहून महाराजांच्या चरणी आपली श्रद्धा नक्की व्यक्त करा. या व्हिडिओला एक लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारांना आणि सर्व राम भक्तांना नक्की शेअर करा. आणि अशाच नवनवीन रसाळ कथा प्रवचनांसाठी आपल्या श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज अमृतवाणी या चॅनलला आता सबस्क्राईब करा. बोला श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय. साक्षात परब्रह्म श्री रामचंद्र महाराज की जय.